नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर ढोबळे डी.बी. सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. मित्रो, आतापर्यंतचे अनेक व्हिडिओ आपण राज्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात तयार केले. या व्हिडिओमधली माहिती आपल्याला निश्चितच उपयुक्त पडलेली असेल असाही आम्हाला विश्वास वाटतो. त्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉन या बटनवर क्लिक करून ऑल या बटनवर क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. आपले काही सजेशन्स असतील त्या देखील कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करा. त्या अनुषंगाने आपल्याला नवीन नवीन माहिती या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करता येईल. मित्रहो, आतापर्यंत मॅकियाव्हेली नावाच्या राजकीय विचारवंताची चर्चा आपण केलेली आहे. पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमधला मध्ययुगाच्या टप्प्यानंतर आधुनिक युगाकडे जगाची वाटचाल होत असताना आणि जगामध्ये पुनरुदयाची चळवळ सुरू झालेली असताना किंवा मध्ययुगीन विचारधारांच्या किंवा परंपरांच्या जोगडामधून मुक्त होऊन आधुनिक युगाकडे जेव्हा जगाची वाटचाल होऊ लागली, त्या वाटचालीमधला पहिला विचारवंत म्हणून मॅकियाव्हेलीचा उल्लेख आपण केला. मॅकियाव्हेलीच्या काळामध्ये त्याला अनुभवायला आलेली जी काही परिस्थिती होती, त्या परिस्थितीच्या अनुषंगाने त्यानं आपली भूमिका मांडलेली होती. परंतु ज्या मॅकियाव्हेलीचा विचार आपण केला, त्याच मॅकियाव्हेलीच्या प्रभावाखाली वाढलेला किंवा त्याच मॅकियाव्हेलीचा सर्वाधिक प्रभाव ज्या विचारवंतांवर पडला, त्या विचारवंतापैकी थॉमस हॉब्स या नावाच्या विचारवंताचा एक उल्लेख केला जातो. थॉमस हॉब्स हा खरं तर इंग्लंडमधला राहणारा, 1588 मध्ये त्याचा मॉबजवरी या ठिकाणी इंग्लंडमध्ये त्याचा जन्म झाला. लहानपणापासून अतिशय हुशार असणारा, आकलन शक्ती प्रगल्भ असणारा एक विचारवंत किंवा विद्यार्थी म्हणून या थॉमस हॉब्सकडे बघितलं जातं. आणि त्यामुळे त्याच्या कल्पक शक्तीच्या जोरावर किंवा बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याला ऑक्सफर्ड नावाच्या विद्यापीठामध्ये देखील शिक्षण घेण्याची संधी मिळाली. परंतु उच्च शिक्षण घेत असताना उच्च शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत, त्या अडचणींमुळे निराश होऊन शेवटी त्याने 19व्या वर्षी जेव्हा पदवी प्राप्त केली, ती पदवी प्राप्त केल्यानंतर तो बाहेर पडला. आणि बाहेर पडल्यानंतर त्यानं मग 20व्या वर्षी इंग्लंडच्या कॅव्हेंडिश वंशाच्या राजाच्या राजकुमाराचा शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. त्या घराण्याच्या संपर्कामध्ये राहिल्यानंतर बेकन नावाचा एक राजकीय विचारवंत आहे, त्या बेकन नावाच्या राजकीय विचारवंताशी त्याचा जवळून संबंध आला. त्याचं तत्वज्ञान त्याला अभ्यासता आलं आणि तत्वज्ञानाच्या विश्वामध्ये तो आता रमू लागलेला होता किंवा अध्ययनाला देखील त्यामुळे चालना मिळाली. आणि एकूणच त्या विचारवंताच्या संपर्कात आल्यामुळं थॉमस हॉब्सची देखील प्रतिभाशक्ती ही उंचावत चाललेली होती किंवा तो प्रतिभाशाली एक विचारवंत म्हणून देखील जन्माला येऊ लागलेला होता. या काळामध्ये जर राजकीय परिस्थिती आपण इंग्लंडमधली बघितली, तर त्या राजकीय परिस्थितीचा प्रभाव देखील थॉमस हॉब्सच्या विचारांवर पडलेला आहे, थॉमस हॉब्सच्या तत्वज्ञानावर पडलेला आहे. यापूर्वी देखील आपण उल्लेख केला होता की कोणताही राजकीय विचारवंत किंवा त्या राजकीय विचारवंताचं तत्वज्ञान अभ्यासत असताना त्या काळातली जी काही राजकीय परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा प्रभाव हा त्या काळातल्या राजकीय विचारवंतांवर पडलेला असतो आणि त्याचे विचार देखील त्या काळानं प्रभावित झालेले असतात. तसं इंग्लंडमधला तो जो काही काळ होता, त्या काळाचा प्रभाव थॉमस हॉब्सच्या तत्वज्ञानावर पडला. त्या काळामध्ये इंग्लंडमधली राजकीय परिस्थिती ही संघर्षाची परिस्थिती होती. राजा आणि संसद अशी सत्तेची जी काही दोन केंद्र होती, त्या दोन केंद्रांमध्ये सार्वभौम शक्ती कोणाकडे आहे यावरून राजा आणि संसद यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. इंग्लंडमध्ये मोठ्या स्वरूपाचं गृहयुद्ध सुरू झालं आणि त्यामुळे एक राजकीय अस्थिरता इंग्लंडमध्ये निर्माण झाली. मॅकियाव्हेली थॉमस हॉब्स हा जसा बुद्धिमान होता, हुशार होता किंवा अध्ययन शक्ती त्याच्याकडं अधिक होती, असं जरी असलं तरी देखील मुळामध्ये मानसिक दृष्ट्या जर विचार आपण केला तर तो एक भित्रा विचारवंत म्हणून देखील अनेक ठिकाणी उल्लेख त्याचा मिळतो. आणि याच इंग्लंडमधल्या राजकीय अस्थिरतेला भिवून किंवा संघर्षाला कंटाळून त्यानं इंग्लंड सोडून दिलं आणि त्यानंतर तो फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी जाऊन राहू लागला. आणि पॅरिसमध्ये गेल्यानंतर तिथल्या निरंकुश राजसत्तेचा प्रभाव थॉमस हॉब्सवर पडला. एक राज्य व्यवस्था की जी आपल्या राज्याला सक्षम पद्धतीने पुढे नेऊ शकेल, राज्याचं संरक्षण करू शकेल, राज्याचा विकास करू शकेल, अशी निरंकुश स्वरूपाची जी काही राज्य व्यवस्था आहे, त्या राज्य व्यवस्थेचं आकर्षण हे थॉमस हॉब्सला वाढू लागलेलं होतं. आणि त्यामुळं तो इथून पुढे निरंकुश राज्यसत्तेचा समर्थक म्हणूनच पुढे त्यानं काम केलेलं आहे. मग जेव्हा आपल्या इंग्लंडमधला तो विचार करतो, तेव्हा इंग्लंडमध्ये राजा आणि संसद अशा स्वरूपाचा जो काही गृहयुद्धाचा काळ होता किंवा संघर्षाचा काळ होता, या संघर्षामध्ये देखील त्यानं राजाची बाजू घेतली किंवा राजा हा सार्वभौम आहे, संसद सार्वभौम असणार नाही, तर त्या राजाच्या सार्वभौम सत्तेचं समर्थन हे त्यानं केलेलं होतं आणि त्यामुळे संसदेच्या सार्वभौमत्वाला त्यानं विरोध केलेला होता. परंतु राजा श्रेष्ठ आहे हा विचार जनतेमध्ये जाऊन कसा रुजवायचा किंवा जनतेला कसं पटवून द्यायचं, यासाठी त्यानं 1651 ला म्हणजे जेव्हा तो 11 वर्षे फ्रान्समध्ये राहिला आणि त्यानंतर परत आल्यानंतर
1651 जेव्हा लेविएथन नावाचा ग्रंथ लिहिला, त्या लेविएथन नावाच्या ग्रंथामध्ये त्यानं लोकांना हे पटवून दिलं की राजा ही शक्ती सर्वश्रेष्ठ आहे, राजा हाच राज्याचा अखंडत्व टिकवू शकतो किंवा राजा हाच राज्याला एका चांगल्या प्रकारचं शासन देऊ शकतो, अशा प्रकारची एक आपल्या लिखाणामधून एक खात्री पटवून देण्याचं काम थॉमस हॉब्सनं आपल्या त्या लेविएथन ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं होतं. आणि त्यामुळे तो लेविएथन नावाचा ग्रंथ त्यानं 1651 साली लिहिला आणि त्यातून मग जनतेला पटवून दिलं की राजा हा सार्वभौम असला पाहिजे, राजाकडे निरंकुश सत्ता ही असली पाहिजे, म्हणजे राजसत्तेचं समर्थन करणारा हा ग्रंथ त्यानं लिहिला. आणि हा ग्रंथ लिहिल्यामुळं इंग्लंडच्या राजकारणामध्ये एकाच स्वरूपाची अशी खळबळ उडाली. राजसत्तेचं समर्थन करणारे जे लोक आहेत त्या लोकांचा वर्ग वाढू लागला आणि त्यामुळे जे लोक राजसत्तेचं समर्थन करतील अशा लोकांचा छळ देखील इंग्लंडमध्ये केला जाऊ लागला आणि शेवटी 1679 मध्ये त्याचा पुढे मृत्यू झालेला आहे. परंतु ही एकंदरीत त्याच्या जीवनामध्ये आलेली जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती अशा स्वरूपाची जरी असली तरी देखील इंग्लंडमधली राजकीय अस्थिरता संपवायची जर असेल तर त्यासाठी थॉमस हॉब्सला अनुशासन, शिस्त आणि त्याचबरोबर एका शक्तिशाली सत्तेची गरज त्याला जाणवू लागली होती. आणि त्यामुळे त्यानं लेविएथन या ग्रंथामध्ये सामाजिक करार सिद्धांताचं जे विवेचन केलेलं आहे, की ज्या सिद्धांताची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत, त्या सामाजिक करार सिद्धांतामधून निर्माण झालेलं जे काही राज्य आहे त्या राज्यामध्ये निरंकुश राजसत्ता याच बाबीचं त्यानं समर्थन केलं किंवा याच व्यवस्थेचं त्यानं समर्थन केलेलं आहे. सामाजिक करार सिद्धांत जो थॉमस हॉब्सनं सांगितला, त्या सामाजिक करार सिद्धांतामुळेच खऱ्या अर्थानं पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमध्ये थॉमस हॉब्सला प्रसिद्धी मिळालेली आहे. राज्याचं खरं तर सामाजिक करार सिद्धांत सांगण्याच्या पाठीमागची कारणं काय होती किंवा उद्देश काय होता, तर तो दोन उद्देश होता. एक तर राज्याचा उदय कसा झाला हे सांगण्यासाठी, हे पटवून देण्यासाठी म्हणून त्यानं सामाजिक करार सिद्धांताचं विवेचन केलं. आणि त्याचबरोबर करारातून जे निर्माण झालेलं राज्य असेल तर त्या राज्याचं स्वरूप कसं असेल, या राज्याच्या स्वरूपासंबंधी, त्याच्या उद्देश कार्यासंबंधी किंवा त्याचं जनतेच्या प्रति उत्तरदायित्व काय असेल हे पटवून देण्यासाठी किंवा हे सांगण्यासाठी म्हणून त्यानं सामाजिक करार सिद्धांताचा आधार घेतला. खरं तर सामाजिक करार सिद्धांताच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला अशी बघावी लागेल की हा सामाजिक करार सिद्धांत राज्याच्या उदयाच्या संदर्भातली पार्श्वभूमी सांगणारा आहे. परंतु थॉमस हॉब्सच्या अगोदर जे काही विचार मांडले गेले त्या विचारांमध्ये काही दैवी सिद्धांत सांगितले गेले, काही शक्ती सिद्धांत सांगितले गेले राज्याच्या उदयाचे. परंतु यापेक्षा वेगळी भूमिका घेऊन थॉमस हॉब्सनं मात्र सामाजिक करार सिद्धांताचं विवेचन केलं आणि त्या करारामध्ये त्यानं राज्याची निर्मिती ही ठरवून झालेली आहे किंवा कृत्रिम पद्धतीने राज्य निर्माण झालेलं आहे या गोष्टीचं समर्थन त्यानं आपल्या सामाजिक करार सिद्धांतामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून थॉमस हॉब्सचा सामाजिक करार सिद्धांत हा खऱ्या अर्थानं राज्याच्या उदयाच्या संदर्भातली चर्चा करणारा एक सिद्धांत म्हणून या सामाजिक करार सिद्धांताकडे बघितलं जातं. परंतु सामाजिक करार आणि करारातून लोकांनी एकत्र येऊन जे राज्य निर्माण केलं त्या राज्याची पार्श्वभूमी सांगत असताना त्यानं राज्य कसं उदयाला आलं याविषयीचा विज्ञानवादी दृष्टिकोन लोकांसमोर मांडला. म्हणजे आपल्या लेविएथन या ग्रंथामध्ये विज्ञानवादी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून लोकांपुढे आपल्या काही गोष्टी पटवून दिलेल्या आहेत. म्हणजे कोणत्याही कल्पनेच्या आधारावर त्यानं गोष्टी सांगितलेल्या नाहीत, परंतु माणसाचं किंवा समाजाचं मनोवैज्ञानिक विश्लेषण करून समाजासमोर शास्त्रीय पद्धतीने काही निष्कर्ष मांडण्याचं काम त्यानं आपल्या तत्वज्ञानामध्ये केलं. आणि त्यामुळेच थॉमस हॉब्स हा मॅकियाव्हेली नंतर किंवा मॅकियाव्हेलीच्या प्रभावाखाली वाढलेला, त्याच्या तत्वज्ञानाचा आदर्श घेऊन पुढे जाणारा एक विचारवंत म्हणून थॉमस हॉब्सचा एक प्रामुख्याने उल्लेख राजकीय विचारवंतांमध्ये किंवा पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमध्ये केला जातो. सामाजिक करारातून जे राज्य निर्माण झालं किंवा सामाजिक करारातून जे राज्य निर्माण झालेलं आहे त्या राज्याचं स्वरूप कसं असेल ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या अगोदर त्यानं सामाजिक करारासाठी कोणकोणती गोष्ट कारणीभूत ठरली किंवा कोणत्या परिस्थिती त्याला उपयुक्त ठरल्या, जी पार्श्वभूमी ज्याला आपण म्हणतो ती पार्श्वभूमी सांगत असताना त्यानं पहिली बाब सांगितली की माणसाचा स्वभाव, आणि दुसरी बाब म्हणजे तो माणूस ज्या अवस्थेमध्ये राहतो ती निसर्ग अवस्था, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग झालेला सामाजिक करार आणि सामाजिक कराराची मग वैशिष्ट्ये आणि त्यातून मग निर्माण झालेलं राज्याचं स्वरूप कसं असेल, अशा वेगवेगळ्या टप्प्यांच्या अंतर्गत त्याचा सामाजिक कराराचा सिद्धांत आपल्याला बघावा लागेल. पहिली गोष्ट त्यानं मानवी स्वभावासंबंधी सांगितली. आपण मॅकियाव्हेलीचा देखील मानवी स्वभावासंबंधीचा विचार बघितला की मॅकियाव्हेलीनं तत्कालीन इटालियन समाजाच्या धर्तीवर मानवी स्वभावाचं वर्णन केलं होतं आणि माणसाला सगळी काही नकारात्मक विशेषणे लावलेली होती. त्या पाठीमागे इटालियन समाजाची पार्श्वभूमी होती. त्याच पद्धतीनं थॉमस हॉब्सनं देखील मानवी स्वभावाबद्दलचं वर्णन केलेलं आहे आणि हे मानवी स्वभावाबद्दल केलेलं वर्णन त्या इंग्लंडमधल्या राजकीय परिस्थितीच्या आधारावर केलेलं आहे. इंग्लंडमध्ये जी काही ग्रहयुद्धाची परिस्थिती होती, राजा आणि संसद यांच्यामध्ये सत्तेसाठी जो काही संघर्ष होता, या संघर्षाचं मनोवैज्ञानिक आधारावर त्यानं विश्लेषण केलं आणि त्या विश्लेषणाच्या आधारावर त्या कालखंडातल्या माणसांचा स्वभाव ओळखण्याचं काम हे थॉमस हॉब्सनं केलेलं आहे.
आणि त्या संदर्भातली मानवी स्वभावाच्या संदर्भातली काही मनोवैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारावरची तथ्य त्यानं शोधून काढलेली आहेत. जसं की मॅकियावेलीचा आपण उल्लेख केला होता. मॅकियावेलीने फक्त तर्काच्या आधारावर तत्कालीन इटालियन समाजातील परिस्थिती लक्षात घेऊन मानवी स्वभावाबद्दलची नकारात्मक मानसिकता ओळखलेली होती. परंतु इथं मात्र थॉमस हॉबनं काय केलं, माणसाचं मनोविज्ञान किंवा माणसाचं मानसशास्त्र अभ्यासलं आणि त्या मानसशास्त्राच्या आधारावर मग मानवी समाजाचा अभ्यास केला, माणसाच्या स्वभावाचा अभ्यास केला आणि त्यानंतर मग मानवी स्वभावाबद्दलची काही तथ्य किंवा निष्कर्ष त्यानं नोंदवलेली आहे. ही सगळी तथ्य किंवा निष्कर्ष नोंदवण्याच्या अगोदर थॉमस हॉबनं जी मानवी स्वभावाच्या विश्लेषणाची पद्धती पुढे आणली किंवा त्यामध्ये जी काही टप्पे त्यानं सांगितले किंवा ज्या काही गोष्टी त्यानं नमूद केल्या, तर त्या गोष्टींमध्ये एक गोष्ट त्यानं सांगितली की संपूर्ण ब्रह्मांडाचा किंवा विश्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे विश्व किंवा हे ब्रह्मांड एका यंत्रवत स्वरूपाचं आहे आणि सातत्यानं यंत्र जसं एकानंतर एक काही गोष्टी निर्माण करतं किंवा यंत्र हे कुठल्याही किंवा यंत्र हे एका निश्चित प्रक्रियेनुसार पुढे चालत असतं, त्याच पद्धतीने या ब्रह्मांडामध्ये देखील घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्या यंत्रवत चालू आहेत. म्हणजे सातत्यानं जसं यंत्र काम करतं त्या पद्धतीने हे ब्रह्मांड किंवा हे विश्व हे सुरू राहत असतं असं तो म्हणतो. आणि मग या ब्रह्मांडामधला एक अंश कोणता असेल किंवा या ब्रह्मांडामधलं एक लघुरूप जर कोणता असेल तर ते म्हणजे मनुष्य हे लघुरूप आहे. म्हणजे संपूर्ण विश्व हे एक ब्रह्मांड जर मानलं किंवा एक दीर्घरूप जर मानलं तर त्याचं लघुरूप म्हणून मनुष्याकडे तो बघतो आणि मनुष्य त्यामुळं ज्या यांत्रिकीकरणामध्ये मनुष्य राहतो तो मनुष्य देखील यंत्रवत बनलेला आहे आणि सातत्यानं आपली एक ना एक गोष्ट अशा पद्धतीनं तो पुढे करत जातो आणि एका निश्चित प्रक्रियेनुसार माणसाचं वर्तन हे पुढे घडत गेलेलं आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपाची पहिली मांडणी ही थॉमस हॉबनं मानवी स्वभावाबद्दल केली. त्यानंतर पुढे जाताना तो असं नंतर एकदा विश्वाचं स्वरूप समजलं, विश्व कशा पद्धतीने गतिशील राहतं हे एकदा समजलं की त्यानंतर त्या विश्वामध्ये राहणारा माणूस आणि त्या माणसाची कार्यपद्धती ही कशी असेल तर ती देखील यंत्रवत आहे, ती देखील एका निश्चित प्रक्रियेनुसार पुढे घडत जाते. त्याविषयीचं विश्लेषण करताना त्याला पुढे असं सांगितलं की माणसाच्या अंतर्गत तो डोकावतो आणि तो डोकावल्यानंतर तो असं म्हणतो की माणसामध्ये संवेदनांचं अस्तित्व असतं आणि ह्या संवेदना ज्या असतात म्हणजे संवेदनांचं अस्तित्व याचा अर्थ सांगत असताना तो असं म्हणतो किंवा याचं विश्लेषण करताना त्यानं पुढे सांगितलेलं आहे की माणसाला आपल्या इंद्रियांच्या आधारावर बाह्य शक्तींचं आकलन होतं किंवा जाणीवा त्याच्यामध्ये निर्माण होतात. म्हणजे एखाद्या स्पर्शामधून आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव होते, आपण एखाद्या दृश्य बघितल्यानंतर त्या बघितलेल्या गोष्टीची जाणीव आपल्याला नेत्रांद्वारे होते किंवा एखाद्या गोष्टींचा आवाज ऐकल्यानंतर कर्णेंद्रियांद्वारे आपल्याला त्या गोष्टीची जाणीव निर्माण होते आणि ह्या जाणीवा आपल्या मस्तिष्कामध्ये एकत्र येतात आणि त्यातून संवेदना आपल्याला ज्या निर्माण होतात ही गोष्ट सांगत असताना तो असं म्हणतो की ह्याच संवेदना पुढे माणसाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात किंवा त्यातून या संवेदनांमधूनच विचारांची उत्पत्ती होते. म्हणजे जेव्हा माणसांची इंद्रिय ही बाह्य संपर्कामध्ये येतात आणि बाह्य संपर्कामध्ये आल्यानंतर जेव्हा जाणीवा त्यातून निर्माण होतात, नव्या नव्या गोष्टीचं ज्ञान माणसाला निर्माण होतं आणि मग त्यामुळं तेच ज्ञान जेव्हा मस्तिष्कामध्ये येतं त्यावेळेस त्या मस्तिष्कामधून विचारांची उत्पत्ती होते. म्हणजे संवेदना हाच खऱ्या अर्थानं विचारांच्या उत्पत्तीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं देखील थॉमस हॉबनं सांगितलेलं आहे. आणि मग जेव्हा ही विचारांची उत्पत्ती होते तेव्हा विचारांची उत्पत्ती झाल्यानंतर त्या विचारामधून कोणत्या गोष्टींचा स्वीकार आपण करायचा किंवा कोणत्या कृती आपण करायच्या, कोणत्या गोष्टींचा स्वीकार आपण करायचा नाही आणि कोणत्या गोष्टींचा आपण धिक्कार करायचा या संबंधीची मानवी मनामध्ये एक विभागणी व्हायला सुरुवात होते. आणि त्यामध्येच तो असं म्हणतो की माणसामध्ये दोन प्रवृत्ती निर्माण होतात. एक म्हणजे त्याला अभिलाषा ज्याला इच्छा आपण म्हणतो आणि दुसरी म्हणजे घृणा किंवा तिरस्कार. अशा प्रकारच्या दोन वृत्ती ही माणसामध्ये निर्माण होतात आणि म्हणजे संवेदनांच्या द्वारे जी विचारांची उत्पत्ती होते किंवा बाह्य गोष्टींचं जे आकलन माणसाला होतं त्या आकलनाबद्दल, त्या वस्तूंबद्दल किंवा त्या भौतिक साधनांबद्दल एकतर माणसाच्या मनामध्ये विचार केल्यानंतर अभिलाषा निर्माण होईल, त्याची आवड निर्माण होईल, त्याची इच्छा निर्माण होईल किंवा त्या गोष्टींबद्दलचा माणसामध्ये तिरस्कार उत्पन्न होईल. म्हणजे ती गोष्ट जर आपल्याला उपयोगाची वाटत असेल, फायद्याची वाटत असेल तर त्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी एक अभिलाषा माणसामध्ये निर्माण होते आणि त्या गोष्टी जर आपल्याला उपयोगाच्या नाहीत असं जर वाटत असेल तर त्या गोष्टींबद्दलची तिरस्कार किंवा घृणा मानवी मनामध्ये निर्माण होते. आणि त्यामुळे तो असं म्हणतो की इच्छा आणि घृणा ह्या दोन प्रकारच्या प्रवृत्ती संवेदनांच्या जागृतीमधून माणसामध्ये निर्माण होतात. त्या पुढे त्यांना असं सांगितलं की मानवी मनाचं शास्त्र ओळखत असताना किंवा मनोविज्ञान ओळखत असताना त्यांना असं सांगितलं की हे कितीही प्रकारचे विचार उत्पन्न झाले किंवा कितीही माणसामध्ये द्विधास्थिती निर्माण करणाऱ्या संवेदनांची उत्पत्ती झाली, विचारांची उत्पत्ती जरी झाली तरी देखील तो असं म्हणतो की मानवी मन हे आनंदाच्या प्राप्तीसाठी
पुढे झटत असतं. म्हणजे आनंद प्राप्तीचं साधन म्हणजे शक्ती, असं त्यानं पुढे निष्कर्ष काढलेला आहे. तो असं म्हणतो की या सगळ्या गोष्टी बाळगून किंवा या सगळ्या गोष्टींच्या जाणीवा लक्षात घेऊन आपल्या आनंदासाठी प्रत्येक माणूस हा झटत असतो किंवा धडपडत असतो. ज्या गोष्टी आपल्याला आनंद देणाऱ्या आहेत त्या गोष्टींबद्दलची आशा त्यांना वाटते किंवा इच्छा त्याला असावी असं वाटतं, आणि ज्या गोष्टी आपल्याला आनंद देणाऱ्या नाहीत त्या गोष्टीचा तिरस्कार माणूस करायला लागतो. आणि त्यामुळं मग आनंद प्राप्तीसाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आनंद प्राप्तीसाठी ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टी मिळवण्याचं साधन म्हणून जे काही त्यानं वापरलेलं असतं त्याला शक्ती असं म्हटलेलं आहे. आणि मग शक्ती हा जेव्हा शब्दप्रयोग होतो त्यावेळेस थॉमस हॉब्स असं म्हणतो की या समाजामध्ये सगळ्यात अधिक जर भर कशावर दिला गेलेला असेल तर आनंद प्राप्तीचं साधन म्हणजे जी शक्ती आहे त्या शक्तीच्या वृद्धीमध्ये वाढ करण्यासाठी माणसं ही धडपड करत असतात. आपल्याकडे अधिक बळ असलं पाहिजे, म्हणजे इतरांपेक्षा देखील आपल्याला अधिक काहीतरी या निसर्गातलं मिळवता आलं पाहिजे, किंवा समाजातला आपल्या समाज तर त्यावेळेस अस्तित्वात नव्हताच असं तो म्हणतो, पण या भूतलावरचं आपल्याला सगळ्यात अधिक काहीतरी मिळवता आलं पाहिजे अशा प्रकारची एक माणसामध्ये वृत्ती निर्माण होते. म्हणजे आनंद प्राप्तीचं साधन म्हणून शक्तीकडे तो बघतो आणि बळ किंवा शक्ती ही प्राप्त करण्यासाठी तो कृती करत असतो किंवा कोणतंही पाऊल तो शक्ती प्राप्तीसाठी उचलत असतो. आणि म्हणून मानवाचं सर्व कार्य यावरून जर लक्षात घेतलं आपण तर आपल्याला असं दिसतं की हे सर्व कार्य हे कसं आहे तर स्वार्थ प्रेरित आहे. म्हणजे स्वतःच्या हितासाठीच फक्त विचार करणारा माणूस आहे. असं करत असताना म्हणजे आनंद स्वतःला आनंद मिळवत असताना इतरांना त्याची काही दुःख होतात का, की इतरांना त्याचा काही त्रास होतो का, किंवा इतरांचे हक्क तिथे डावलले जातात का, या गोष्टीकडे माणूस लक्ष देत नाही. कारण माणूस हा माणसामध्ये आनंद प्राप्तीची अभिलाषा असल्यामुळं तो आनंद प्राप्त करण्यासाठी जे जे म्हणून काही आपल्याला साध्य करावं लागेल ते सगळं साध्य करणं हे आपलं तो अंतिम ध्येय मानतो. आणि या ध्येयामधूनच माणसामध्ये स्वार्थ उत्पन्न होतो आणि त्यामुळं प्रत्येक कार्य माणसाचं स्वार्थानं प्रेरित होतं. निसर्गतः जर आपण विचार केला, त्याच्या पुढे काही मुद्दे सांगताना त्यांना सांगितलं की निसर्गतः जर आपण विचार केला की सगळी माणसं ही सारखी आहे, तर मग सगळ्या माणसांकडे सारख्या स्वरूपाची शक्ती आहे का, तर याचंही विश्लेषण करताना त्यांना सांगितलं की निसर्गतः जरी सगळी माणसं सारखी वाटत असली तरी देखील बुद्धीच्या आणि कार्यक्षमतेच्या किंवा शारीरिक आधारावर आपल्याला त्यांच्यामध्ये भेद असलेला लक्षात येतो. काहींची बौद्धिक क्षमता ही उच्च प्रतीची असते, काही हे मतिमंद असतात, काहींची शारीरिक शक्ती ही अधिक असते, काही हे शारीरिकदृष्ट्या कमकुवत असतात. आणि त्यामुळं निसर्गतः जरी माणसं ही सगळी सारखी असली तरी देखील आनंद प्राप्तीचं साधन म्हणून जे बळ किंवा शक्ती ज्याचा उल्लेख त्यानं केला तर ती शक्ती सगळ्यांकडे सारख्या प्रमाणात राहील असं काही असत नाही, किंवा तसं असेलच याची खात्री देता येत नाही. आणि त्यामुळे तो असं म्हणतो की आपलं लक्ष जे आहे, आपल्या लक्ष्य प्राप्तीसाठी सगळेजण जेव्हा धडपडतात, म्हणजे कमी शक्ती असलेले जास्त शक्ती असलेले जेव्हा सगळेच जण या आनंद प्राप्तीच्या स्पर्धेमध्ये उतरतात त्यावेळेस मात्र निश्चितच त्या व्यवस्थेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते किंवा संघर्ष हा अटळ असतो. आणि या संघर्षामध्ये माणसं ही इतरांवर तुटून पडतात किंवा इतरांवर मात करण्याचा प्रयत्न करतात. हा संघर्ष इथं अटळ आहे. इथं संघर्षाचा मार्ग प्रत्येक व्यक्तीकडून निवडला जातो. तो मार्ग निवडण्याच्या पाठीमागची कारणं त्यांना सांगितली की म्हणजे संघर्ष आहे, संघर्षामध्ये आपलं अहित होणार आहे हे माहीत असताना देखील लोक संघर्षाचा मार्ग निवडतात. त्याचं कारण सांगताना तो असं म्हणतो की या व्यवस्थेमध्ये संघर्ष 3 कारणामुळे आहे. एक तर परस्परांमध्ये स्पर्धा आहे पुढे जाण्याची, या जगातली सर्वोत्तम आनंद देणारी वस्तू ही माझ्याच मालकीची असली पाहिजे, या भावनेतून जेव्हा माणसं समाजामध्ये आपल्या बळाचा किंवा शक्तीचा वापर करतात त्यातून परस्पर स्पर्धा सुरू होते. आणि या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जा हा आपल्याला मिळाला पाहिजे किंवा अव्वल स्थान आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी जी काही धडपड सुरू होते या धडपडीमुळे संघर्ष हा अटळ आहे. दुसरी गोष्ट, माणसाच्या मनामध्ये भीती आहे की ज्यांची शक्ती कमकुवत आहे ते लोक देखील या स्पर्धेमध्ये उतरतात, संघर्षाच्या स्पर्धेमध्ये उतरतात आणि शक्तिशाली लोकांवर देखील मात करण्याचा ते प्रयत्न करतात. ते कमकुवत जरी असतील तरी देखील आपले प्रयत्न सोडत नाही, कारण त्यांच्यामध्ये भीती हा एक भाग आहे. भीतीमुळे देखील संघर्ष हा अटळ ठरतो किंवा संघर्ष हा घडतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना सांगितली की कीर्ती किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी देखील लोक एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींवरून त्यांना असा निष्कर्ष काढला की माणसं ही, समाजातील माणसं ही स्वार्थी आहेत, एकमेकांचा द्वेष करणारी आहेत, एकमेकांबद्दल घृणा बाळगणारी आहेत किंवा एकमेकांच्या मालमत्तेला हडप करण्याची वृत्ती देखील या माणसांमध्ये असते. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या आनंदासाठी इतरांचा बळी घेण्याची वृत्ती या व्यवस्थेतल्या लोकांमध्ये आहे. अशा स्वरूपाचं माणसाचं मानसशास्त्र त्यानं
या शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून मनोवैज्ञानिक आधारावर विश्लेषण करून त्यानं सांगितलेलं आहे. म्हणजे मानवी स्वभावाबद्दलचं वर्णन करताना त्यानं मॅकियावेली सारखंच वर्णन केलं, परंतु ते वर्णन पटवून देण्याची जी काही शास्त्रीय कला ही थॉमस हॉब्सकडे अवगत होती, त्या आधारावर त्यानं लोकांसमोर आपला विचार मांडला की माणसाचं मानसशास्त्र जर आपण अभ्यासलं, अतिशय खोलामध्ये जाऊन जर अभ्यासलं, तर आपल्याला असं दिसतं की माणसं ही स्वार्थानं प्रेरित आहेत, आनंदासाठी ती झटत असतात आणि आनंद प्राप्तीसाठी ते इतरांना दुःख देण्यासाठी देखील मागे पुढे बघत नाहीत. म्हणजे याचा अर्थ ही माणसं स्वार्थी आहेत, इतरांचा द्वेष करणारी आहेत, त्यांना समाजाच्या भल्याचं किंवा हिताचं काहीही देणं घेणं असत नाही, फक्त स्वतःपुरता विचार करणारी ही माणसं आहेत. म्हणजे सामाजिक भावना या लोकांमध्ये असत नाही, अशा स्वरूपाचा एक निष्कर्ष इंग्लंडमधल्या तत्कालीन परिस्थितीच्या आधारावर माणसाच्या मनाचा मनोवैज्ञानिक आधारावर विचार करून त्यानं ही मानवी स्वभावाबद्दलची मांडणी केलेली आहे. मग सामाजिक करार सिद्धांतामधला त्यानं दुसरा भाग पुढे मांडला, तो म्हणजे निसर्ग अवस्था. केवळ हा फक्त मानवी स्वभाव हाच त्याला कारणीभूत आहे असं नाही, तर तो असं म्हणतो की निसर्ग अवस्था ही देखील करारासाठी कारणीभूत आहे. मग आता निसर्ग अवस्था कोणती, तर तो असं म्हणतो की हा मनुष्य म्हणजे स्वार्थाने प्रेरित असलेला मनुष्य किंवा आनंदासाठी झटणारा व दुसऱ्यांवर मात करू पाहणारा, दुसऱ्यांच्या वस्तू हिरावून घेऊ पाहणारा हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य ज्या अवस्थेमध्ये राहतो त्या अवस्थेला थॉमस हॉबनं निसर्ग अवस्था असं नाव दिलं. आणि मग ही निसर्ग अवस्था कशी असते, तर निसर्ग अवस्था साधारणतः ज्या व्यवस्थेमध्ये दुष्ट माणसांचा भरभरून समावेश असतो ती अवस्था, किंवा त्या अवस्थेबद्दलचं वेगळं काही विश्लेषण करण्याची गरज नाही, तेच विश्लेषण इथं थॉमस हॉबनं केलं आहे की तो असं म्हणतो निसर्ग अवस्था ही स्वार्थानं प्रेरित असलेल्या माणसांचा समूह आहे की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी विचार करतो, इतरांचा विचार तिथं करत नाही. दुसरी गोष्ट या निसर्ग अवस्थेबद्दल त्यांना सांगितली की ही समाजपूर्व अवस्था आहे, कारण समाज आपण यालाच म्हणतो की एका निश्चित उद्देशानं, एका चांगलं जीवन जगण्याच्या उद्देशानं एकत्र आलेल्या लोकांचा समुदाय किंवा समूह, त्याला आपण समाज म्हणतो. पण इथं मात्र चांगलं जीवन जगण्याच्या उद्देशानं हा एकत्र आलेला समाज नाही, तर फक्त मलाच एकट्याला चांगलं जीवन जगता आलं पाहिजे किंवा आनंद प्राप्त झाला पाहिजे, अशा वेळी दुसऱ्यांवर जरी अन्याय झाला तर ती गोष्ट इथं ते मान्य करतात. म्हणजे त्यामुळे निर्माण होणारी जी काही अराजकता आहे त्या अराजकतेमुळं किंवा संघर्षाच्या स्थितीमुळं थॉमस हॉब्स असं म्हणतो की ही निसर्ग अवस्था समाजपूर्व अवस्था आहे, म्हणजे अजून समाज या संज्ञेला हे लोक पात्र ठरलेले नाही. तिसरी बाब त्याला सांगितली की ही निसर्ग अवस्था कशाच्या आधारावर चालते, तर मत्स्य न्यायाच्या आधारावर चालते. मोठा मासा छोट्या माशांना खाऊन टाकतो किंवा गिळंकृत करतो, या न्यायाच्या आधारावर ही निसर्ग अवस्था कार्य करते किंवा निसर्ग अवस्थेमध्ये सगळी कार्यपद्धती चालते. म्हणजे जे शक्तिशाली आहेत ते शक्तिशाली लोक हे अशक्त लोकांना किंवा कमकुवत लोकांना गिळंकृत करतात, त्यांच्यावर अन्याय करतात, त्यांना हडप करून घेतात किंवा त्यांच्याकडे हे असलेले सगळं काही हिसकावून घेतात. अशा स्वरूपाच्या मत्स्य न्यायाच्या आधारावर चालणारी ही निसर्ग अवस्था आहे. मग अशा न्यायावर चालणारी कोणतीही व्यवस्था ही अराजकाची स्थिती निर्माण करणारी असते, अंधाधुंद निर्माण करणारी स्थिती त्या व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली असते असं आपल्याला म्हणता येईल. याशिवाय अनियंत्रित व्यवस्था, इथं कोणाचंही कोणावर नियंत्रण नाही, आपल्या वर्तणुकीचे कोणतेही नियम ठरलेले नाही, आपण आपल्या स्वातंत्र्याचा किती वापर करावा याविषयी कोणत्याही मर्यादा तिथं ठरलेल्या नाहीत, किंवा तुमच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी नियंत्रण ठेवेल किंवा तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शन करेल किंवा कोणी वर्तणुकीचे कोणीतरी नियम तुम्हाला घालून देईल, अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था तिथं अस्तित्वात नसल्यामुळं आपण आपल्या स्वातंत्र्याचा किती उपयोग करायचा, आपल्याला निसर्गतः जे अधिकार मिळाले, जीवन जगण्याचा अधिकार मिळाला, जीवन जगण्यासाठी काही संपत्ती मिळवण्याचा अधिकार मिळाला, हे सगळे अधिकार आपण अमर्याद स्वरूपामध्ये वापरावेत हे किंवा कमी मर्यादित स्वरूपामध्ये वापरावेत याविषयीचा निर्णय हा ज्याचा त्यानं घ्यावायची स्थिती ही त्या निसर्ग अवस्थेमध्ये होती. म्हणजे नियंत्रण ठेवणारी कोणतीही व्यवस्था त्या निसर्ग अवस्थेमध्ये नव्हती आणि त्यामुळे निसर्ग अवस्थेमधलं जीवन हे अडचणींनी भरलेलं होतं किंवा भरपूर स्वरूपाच्या अडचणी या निसर्ग अवस्थेमध्ये निर्माण झालेल्या होत्या. खरं तर माणूस हा एक चांगलं जीवन जगण्याची अभिलाषा ठेवून काम करतो, हे सत्य असताना देखील या निसर्ग अवस्थेमध्ये विनाकारण स्पर्धेमुळे संघर्ष सुरू झाला आणि संघर्षामुळे माणसाचं जीवित हे धोक्यामध्ये आलं. ज्याच्यासाठी माणूस धडपडत आहे त्याच गोष्टी या निसर्ग अवस्थेमध्ये साध्य होत नव्हत्या. त्यामुळे अनेक अडचणी या निसर्ग अवस्थेमध्ये आल्या की या निसर्ग अवस्थेमधल्या अडचणींचा जर उल्लेख आपण केला तर आपल्याला असं दिसेल की सत्य असत्य, न्याय अन्याय, नीती अनिती याविषयीचे कोणतेही मापदंड या निसर्ग अवस्थेमध्ये नव्हते. कायदा निर्माण करणारी कोणती शक्ती या ठिकाणी अस्तित्वात नव्हती. समाजाला किंवा त्या व्यवस्थेला मार्गदर्शन करणारी किंवा त्या व्यवस्थेला काही वर्तणुकीचे नियम ठरवून देणारी कोणतीही व्यवस्था इथं अस्तित्वात नव्हती. म्हणजे कायदा करणारी व्यवस्था अस्तित्वात नव्हती. सगळं काही शक्ती सामर्थ्याच्या आधारावर निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य लोकांना
आपोआप निसर्गतः मिळालेलं होतं. स्वतः लोक देखील स्वतःवर नियंत्रण ठेवत नव्हते. ज्याची शक्ती अधिक असेल तो या स्पर्धेमध्ये पुढे जाईल, म्हणजे मत्स्य न्याय हा या ठिकाणी अस्तित्वात होता. याशिवाय आत्मरक्षणासाठी बळाचा वापर लोक करत असायचे. म्हणजे स्वतः इतरांपासून आपल्याला धोका आहे असं गृहीत धरूनच पहिल्यांदाच लोक त्याच्यावर आक्रमण करायचं किंवा त्याच्यावर मात करायची, अशा प्रकारची एक वृत्ती, एक भीतीचं वातावरण या व्यवस्थेमध्ये किंवा निसर्गावस्थेमध्ये निर्माण झालेलं होतं. म्हणजे ही व्यवस्था न्यायसंगत नव्हती किंवा न्यायाची कोणतीही यंत्रणा या ठिकाणी नव्हती. म्हणजे एखाद्यावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देणारी कोणतीही यंत्रणा या व्यवस्थेमध्ये नव्हती आणि त्यामुळे सगळी अराजकता किंवा अंधाधुंद या निसर्गावस्थेमध्ये निर्माण झालेली होती. याशिवाय निसर्गावस्थेमधली वर्तणूक अशा स्वरूपाची होती की जे आपल्याकडे नाही ते दुसऱ्याकडून हिसकावून घ्यायचं, किंवा जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा जर इतरांकडे असेल, जे आपल्याकडे नाही ते इतरांकडे असेल तर ते इतरांकडचं आपल्याकडे हिसकावून घेण्याची वृत्ती ही या निसर्गावस्थेमध्ये होती. म्हणजे छळ कपट लोकांचा करायचा, द्वेष करायचा, त्याचं हिरावून घ्यायचं आणि त्याचा मात्र बळी घ्यायचा, अशा प्रकारची एक वृत्ती या निसर्ग अवस्थेमध्ये असलेली ही आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं या निसर्ग अवस्थेमध्ये लोक परस्परांचा सातत्यानं द्वेष करायचे. कोणीही कोणाला आपला मित्र मानत नव्हतं. प्रत्येक जण प्रत्येकाला या निसर्ग अवस्थेमध्ये आपला शत्रू मानत होता आणि त्यामुळं या व्यवस्थेमध्ये जीवन जगणं ही अतिशय जिकिरीची बाब बनलेली होती. आणि त्यामुळं या निसर्ग अवस्थेतल्या जीवनाला तत्कालीन निसर्ग अवस्थेमधली माणसं ही कंटाळलेली होती. म्हणजे या स्पर्धेच्या कार्यामध्ये किंवा या स्पर्धेमध्ये कोणाचंही हित साध्य होत नव्हतं किंवा ज्या उद्देशानं आपण काम करत आहोत तो कोणताही उद्देश इथं सफल होत नव्हता आणि म्हणून या निसर्ग अवस्थेला सगळेजण कंटाळलेले होते. निसर्ग अवस्थेला सगळे लोक कंटाळलेले होते त्याचं कारण निसर्ग अवस्थेमध्ये अंधाधुंद होती. निसर्ग अवस्थेमध्ये वर्तणुकीचे कोणतेही नियम ठरलेले नव्हते. निसर्ग अवस्थेमध्ये कमकुवत लोकांच्या हिताचा निर्णय कोणी घेईल अशा प्रकारची व्यवस्था तिथं नव्हती आणि त्यामुळं चांगलं जीवन जगण्याचा प्रत्येक माणसांचा असलेला जो काही उद्देश आहे तो उद्देश कोणाचाही सफल होत नव्हता. म्हणजे ज्या लक्ष्याच्या किंवा ध्येयाच्या पोटी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत ती कोणतीही ध्येय कोणत्याही माणसांची साध्य होत नव्हती आणि त्यामुळं ही निसर्ग अवस्थेमध्ये निर्माण झालेली अराजकता वेळीच थांबवायची असेल तर त्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवणारी एक व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न आता या माणसांचे सुरू झाले आणि त्यामुळे निसर्ग अवस्थेमधली अराजकता थांबवायची जर असेल तर माणसानं आपला नैसर्गिक अधिकार जे आहेत आपल्याला मिळालेले त्या आपल्या नैसर्गिक अधिकारांचा त्याग करणं ही म्हणजे अतिशय आवश्यक बाब होती. आणि नैसर्गिक अधिकारांचा त्याग करून परस्परावलंबी जीवन जगावं लागणार होतं. म्हणजे निसर्ग अवस्थेकडून मिळालेल्या नैसर्गिक अधिकारांचा त्याग करून परस्परावलंबी सामूहिक जीवन जगण्याची जेव्हा आपण भूमिका स्वीकारू त्याच वेळेस खऱ्या अर्थानं निसर्ग अवस्थेमधली अराजकता ही थांबणार होती. हे माणसांच्या आता लक्षात यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे मग आता माणसांनी एका चांगल्या जीवनाच्या निर्मितीसाठी म्हणून एक आपल्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यवस्थेची निर्मिती झाली पाहिजे या विषयी विचार करायला सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे सामाजिक करार हा त्यानं झाला आहे असं तो म्हणतो. आणि यातून मग राज्य नावाच्या संघटनेचा उदय झाला ही भूमिका देखील त्यानं इथं मांडलेली आहे. म्हणजे निसर्ग अवस्थेतल्या परिस्थितीमुळे कोणाचाही लाभ झाला नाही आणि त्यामुळे शांतता ही जर निर्माण करायची असेल तर आपल्या नैसर्गिक अधिकारांचा त्याग आपल्याला करावा लागेल आणि सामूहिक जीवन आपल्याला जगावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा एक समाज म्हणून आपल्याला निर्माण व्हावं लागेल. त्या निसर्ग अवस्थेमधून बाहेर पडून एका समाजाची निर्मिती करावी लागेल की समाजामध्ये परस्पर साहचर्य असते, परस्पर सहानुभूती असते, परस्परांवर विश्वास ठेवण्याचा एक भाग त्यामध्ये असतो. तर हा समाज अगोदर आपल्याला निर्माण करावा लागेल आणि तो समाज निर्माण करण्यासाठीचा समझोता केल्याशिवाय पुढे मग आपल्या वर्तणुकीचे नियम ठरवणारी एक व्यवस्था आपल्याला निर्माण करता येणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा समाज निर्माण करावा लागेल आणि त्या समाजातून समाजाचं नियंत्रण करणारी एक राज्य नावाची व्यवस्था पुढे निर्माण करावी लागेल. हे जेव्हा माणसांच्या लक्षात आलं तेव्हा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एक राज्य नावाच्या संघटनेच्या निर्मितीकरिता सामाजिक करार केला आणि मग त्यातून मग राज्याची निर्मिती झालेली आहे. मग राज्य कसं निर्माण झालं हे सांगत असताना तो असं म्हणतो की लोक एकत्र आले, एकत्र येऊन लोकांनी आपापसामध्ये परस्परांमध्ये करार केला आणि करार करून मग राज्य पहिल्यांदा समाज आणि त्यानंतर मग राज्य नावाच्या संघटनेचा उदय केलेला आहे किंवा त्या राज्य नावाच्या संघटनेची निर्मिती ही केलेली आहे. तर त्याच म्हणजे थोडक्यात सामाजिक करारामधून राज्य निर्माण झालं आणि मग त्या करारामधल्या काही गोष्टी तिथं निश्चित केल्या गेल्या की हा करार कसा असेल, कराराचं स्वरूप कसं असेल, कराराचे पक्ष कोण असतील, तो करार कोणाकोणाला बंधनकारक असेल, या सगळ्या गोष्टींबद्दलचं विवेचन त्यानं आपल्या लेविएथन नावाच्या ग्रंथामध्ये पुढे केलेलं आहे. तो असं म्हणतो
किंवा त्या कराराची जर वैशिष्ट्ये आपण बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की करार हा परस्परांमधला करार होता. समाजातील लोकांमधला समाजातील लोक एकत्र आले, एकत्र येऊन त्यांनी आपापसामध्ये परस्परांमध्ये करार केला. म्हणजे कराराचा इथं कोणतेही दोन पक्ष नाही. साधारणतः करारामध्ये जर आपण बघितलं तर शासकीय करार जे असतात त्या शासकीय करारामध्ये एका बाजूला जनता असते, दुसऱ्या बाजूला शासन म्हणून राज्यकर्ता असतो आणि दोघांमध्ये करार झालेला असतो. परंतु इथं मात्र शासक हा कराराच्या पक्षकाराच्या भूमिकेमध्ये नाही. जनता ही सगळे मिळूनच आपापसामध्ये किंवा परस्परांमध्ये करार करतात. याचा अर्थ कराराचा दुसरा पक्ष इथं अस्तित्वात नाही, किंवा जरी दुसरा पक्ष अस्तित्वात असला तरी देखील एकाच वेळेस एक व्यक्ती कराराच्या दुसऱ्या पक्षामध्ये असते आणि त्याच वेळेस सगळ्या व्यक्ती कराराच्या एका पक्षामध्ये असतात. म्हणजे आपणच आपल्या बरोबर हा करार केलेला असतो आणि त्यामुळे हा झालेला करार हा परस्परांमधला करार आहे. सार्वभौम सत्ता म्हणजे कराराचा काही पक्ष असणार नाही, किंवा जे राज्य निर्माण होईल तो कराराचा कोणताही पक्ष असणार नाही. या करारातून समाज आणि राज्य अशा प्रकारच्या दोन सत्ता उदयाला आल्या, किंवा अगोदर समाज निर्माण झाला, कारण निसर्गावस्थेमध्ये समाज नव्हता असं तो म्हणतो, आणि त्यानंतर मग समाजातून राज्य नावाची संघटना ही निर्माण केली गेली असंही तो म्हणतो. त्यापुढे शासक सार्वभौम असेल का, म्हणजे सर्वोच्च सत्ता ही शासकाकडे असेल. या करारातून जो शासक म्हणून पुढे तुम्ही निवडलेला आहे तो शासक या कराराचा पक्षकार नाही, आणि त्यामुळे करारामध्ये ठरलेल्या ज्या काही अटी आहेत तर त्या अटी या शासकाला बंधनकारक नाहीत. करारातल्या अटी ह्या त्या कराराचा पक्ष असणाऱ्या लोकांना म्हणजे समाजातील लोकांना या करारातल्या अटी बंधनकारक आहेत. त्यामुळं कराराच्या अटींचा भंग करणं ही बाब कराराला मान्य होणारी नाही. म्हणजे आज्ञाभंग करणं हा कराराच्या विरोधी भाग समजला जाईल, किंवा शासकाला त्या कराराचा भंग करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याचा अधिकार देखील असेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुढे त्यातून एक निष्कर्ष असा निघतो की या करारातून निरंकुश राजतंत्राची निर्मिती ही थॉमस हॉब्सने केलेली आहे. म्हणजे एका सिस्टमॅटिक पद्धतीने किंवा व्यवस्थित पद्धतीने लोकांमध्ये आपला हा विचार त्यानं रुजवला की जर आज्ञाभंग करणं हे कराराच्या विरोधी असेल आणि शासक हा जर कराराचा पक्षकार नसेल तर याचा अर्थ शासकाची सत्ता ही अंतिम आहे, ती सर्वोच्च आहे, किंवा त्या शासकाच्या सत्तेच्या विरुद्ध समाजातील कोणत्याही लोकांना विद्रोह करण्याचा अधिकार असणार नाही. म्हणजे राज्यकर्त्यांच्या विरुद्ध क्रांती करण्याचा अधिकार देखील लोकांना असणार नाही. आणि त्यामुळं असाच सक्षम स्वरूपाचा राजा हा खऱ्या अर्थानं समाजाचं योग्य ते नियंत्रण करू शकेल. समाजामध्ये जे कमकुवत आहेत त्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकेल. जे लोक समाजातील इतर लोकांवर अन्याय करतात त्या लोकांना आवर घालण्याचं काम करू शकेल. आणि हे जर करायचं असेल, समाजाला नियंत्रित करायचं जर असेल किंवा समाजावर जर मर्यादा ठेवायच्या असतील तर त्यावेळेस सक्षम स्वरूपाचा राज्यकर्ता असणं गरजेचं आहे. आणि तोच राज्यकर्ता किंवा निरंकुश राज्यकर्ता असणं गरजेचं आहे. आणि म्हणजे निरंकुश राजतंत्राचं समर्थन करण्यासाठी म्हणून त्यानं जो काही लिहिलेला लेविएथन नावाचा ग्रंथ आहे त्या लेविएथन नावाच्या ग्रंथात वैज्ञानिक पद्धतीनं हा सामाजिक करार सिद्धांत सांगितला. आणि अंतिम निष्कर्षाला तो आला की ह्या एवढ्या जर घडामोडी जर घडत असतील तर त्यातून मग निरंकुश राजतंत्राचं समर्थन आपल्याला करावं लागेल, किंवा निरंकुश राजतंत्र हेच खऱ्या अर्थानं समाजाचं कल्याण करू शकेल, किंवा समाजाला एकसंध किंवा समाज अखंड टिकून ठेवण्याचं काम ते करू शकेल असा विश्वास हा थॉमस हॉब्सला वाटतो. म्हणजे थॉमस हॉब्स हा सामाजिक करार सिद्धांताचं समर्थन यासाठी करतो की एका निरंकुश राजतंत्राचं समर्थन त्याला करायचं होतं, आणि त्या निरंकुश राजतंत्राचं समर्थन करण्यासाठी म्हणून त्यानं सामाजिक करार सिद्धांताचा आधार घेतला. आणि तोच आधार पुढे राज्याच्या उत्पत्तीसाठी देखील एक प्रमाण सिद्धांत म्हणून देखील पुढे मानला गेला की राज्य कसं निर्माण झालं त्या राज्याच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणून देखील पुढे राजकीय तत्वज्ञानामध्ये तो विकसित पावलेला आहे. आणि याच प्रवाहामध्ये किंवा सामाजिक कराराचा आधार घेऊनच पुढेही काही अनेक लेखकांनी किंवा विचारवंतांनी लिखाण केलेलं आहे की ज्यामध्ये मग आपल्याला जॉन लॉकचा उल्लेख करता येईल, जीन जॅक्स रुसोचा विचार आपल्याला करता येईल. असे काही करारवादी विचारवंत म्हणून देखील पुढे उदयाला आले. आणि त्याही विचारवंतांनी राज्य कसं निर्माण झालं याविषयीची प्रक्रिया सांगत असताना सामाजिक करार सिद्धांताचा आधार घेतलेला आहे. आणि त्यामुळं थॉमस हॉब्सनं सांगितलेला हा जो काही सामाजिक करार सिद्धांत आहे तो राज्यशास्त्राला दिलेली एक मोठी देणगी म्हणून या सिद्धांताकडे बघितलं जातं. त्यामुळे हा सिद्धांत एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणून या सिद्धांताचा अभ्यास करणं हे राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे किंवा आवश्यक स्वरूपाची बाब म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. धन्यवाद.